आज मध्यरात्री आमच्या निरीक्षक ड विभागाचे श्री बगाटे आणि त्यांचे स्टाफ पैकी श्री नागवे यांना एक गोपनीय माहिती अशी भेटली की समृद्धीचा वापर करून दीव दमन निर्मित काही मद्याची वाहतूक ही जिल्हा परिषद इलेक्शनच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये होणार आहे। त्यानुसार त्यांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला आणि जवळपास त्यांनी त्या वाहनाचा 6 किलोमीटर पाठलाग करून ते वाहन अडवून त्याची तपासणी केली असता त्यांना त्यामध्ये दीव दमन निर्मित जवळपास त्यामध्ये विविध मिश्रित मद्य प्रकाराचं मद्य आढळलं आणि हा जवळपास हुंडाई i20 मध्ये जवळपास 2.71 लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला आणि यामधील जो आरोपी आहे तो आपल्या जिल्ह्यातील सराईत आरोपी असून त्यावर याआधी सुद्धा एमपीडीची कारवाई केलेली होती आणि 4 महिन्यापूर्वीच तो त्याची जामिनावर सुटका झाली होती। तर त्या आरोपीची पुढील तपासासाठी निरीक्षक ड विभाग आणि त्यांचे सर्व कर्मचारी कसून चौकशी करत आहेत। याचं तांत्रिक मुद्द्याच्या आधारे आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं जी सराईत आरोपी आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवत होतो, तर आम्हाला आढळलं की हा आरोपी दमन राज्यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे आम्ही त्याचं टेक्निकल अनालिसिस करून त्याचं लोकेशन काढलं आणि जेव्हा आपला तो संभाजीनगर ज्युरिडिक्शन मध्ये आला त्यावेळेस मात्र समृद्धीवर आम्ही आमच्या पथकाचे 3-4 वाहनं तिथं ठेवून त्याचा पाठलाग करून आम्ही तो मद्य पकडलं। समृद्धीवर कोणत्या मार्गावर? गंगापूर वैजापूर जे आहे तर त्या परिसरामध्ये त्यांनी हे केलं।